प्युअर कर्नाटक बॅडगी आहे, प्युअर कर्नाटक बॅडगी. हा, ही देठवाली काश्मीरी मिरची. ह्याचे काय भाव आहे याचे? काश्मीरी आहे हे बघा, स्पेशल क्वालिटी. दोन्ही मधला फरक तुम्हाला बघायचा असेल, हे असं आपण दोन्ही शेजारी शेजारी लावला तर तुमचा फरक लक्षात येईल. ओके, याला सहसा बुरशी लागत नाही, याला एकदम कडक असतो हा. ही राजापुरी हळकुंड काय, ही राजापुरी हळकुंड आम्ही स्वतः दळून आणलेली आहे बघा. ही शुद्ध हळद पावडर. तुम्ही पुण्यातील प्रसिद्ध ड्रायफ्रुट्स मसाल्यांचे शॉप शोधताय का? चला तुम्हाला दाखवतो. यश ड्रायफ्रुट्स मसाले, ड्रायफ्रुट्स आणि आयुर्वेदिक जडीबुटीचे शॉप तुम्हाला गेले 50 वर्ष ग्राहकांच्या सेवेत आहे. हे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन, तिथून तुम्ही आत बाहेर आला की राईट साईडला वळायचं. हे शुक्रवार पेठ 11 मारुतीकडे जातो. बघा, हे यश ट्रेडर्स निवडक दर्जाचे सुकामेवा मसालेचे पदार्थ आणि काष्ट औषधीचे होलसेल डीलर. नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण. आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपल्याला कमेंट आले होते की मिरचीचे आणि मसाल्यांचे तुम्ही दुकान कव्हर करा. मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे शुक्रवार पेठ मध्ये यश ट्रेडर्स. हे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन गेट नंबर 2 त्या पाठीमागे हे शॉप आहे. गेले 70 वर्ष ते ग्राहकांच्या सेवेत आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स मसाले मिळतात आणि मिरचीचे भरपूर प्रकार मिळतात. आणि आता सिजनेबल मसाले आणि तेले पण मिळतात. स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि ऍड्रेस पण स्क्रीनवरती दिलेला आहे. आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओ चालू करू. लवंगी मिरची, लवंगी मिरची. ही लवंगी मिरची एकदम पातळ झालेली लवंगी मिरची असते. मिरची जी पारख करायची, काय होतं, मिरची कोल्ड रूम मधली जर असेल तर त्या बिया काळ्या पडतात बघा. मिरची तोडायची, आतली बी पिवळी पाहिजे, म्हणजे ही ताजी मिरची आहे. आता मिरचीचा नवीन सीझन आहे. जसं जसं मिरची जुनी होत जाते तर त्या बियांचा रंग बदलतोय बघा. आता मी तुम्हाला दाखवतोय बघा, हातावरती काढून बिया अशा पिवळ्या जर्द बिया आहेत. ह्याची काय रेट आहे? ही लवंगी मिरची आहे, ही देठ काढलेली मिरची आहे. ही देठवाली मिरची 270 रुपये. देठ काढलेल्या मिरच्या साधारणपणे 60, 70, 80 रुपये भाव जास्त असतो. ही आहे गंटूर मिरची. काय, हा, ही गंटूर. ही पांडी मिरची बघा, ही पांडी मिरची. ह्याचं काय रेंज चालू होते? हिचा साधारण 360 रुपयाच्या आसपास रेट आहे. त्यानंतर बघा, ही रेलिश मिरची म्हणतात तिला. रेलिश किंवा संकेश्वरी पण म्हणतात इथं. काय का, आता संकेश्वरी म्हणतात म्हणजे आता का म्हणतात मला माहित नाही, पण खरी संकेश्वरी मिरची जी असते ती एवढी लांब असते. ओके. काय, ती साधारणपणे 1200 ते 1500 रुपये किलो आहे. ही कशी आहे? ही मिरची आहे 300. एक मिनिट, क्या भाव आहे रे इसका? बघा इथं रेट लिहिलेले आहेत सगळे बघा. संकेश्वरी मिरची 40 रुपये. आता हे सांगा. आता ही बघा, ही बॅडगी मिरची आहे. प्युअर कर्नाटक बॅडगी आहे, प्युअर कर्नाटक बॅडगी. हा, हे बघा, ही काश्मीरी मिरची. ही काश्मीरी मिरची, ही देठवाली काश्मीरी मिरची. ह्याचे काय भाव आहे? ही काश्मीरी मिरची साधारणपणे 700 रुपयाच्या पुढे भाव. 700. आणि ती आहे, हिला रेशम पट्टा म्हणतात तिला. रेशम पट्टा. ही मिरची चमक येण्यासाठी वापरली जाते. काय, चमक येण्यासाठी वापरली जाते. काय रेट आहे? ही मिरची 600 रुपये किलो आहे. ओके. बघा, ही तुम्हाला मी मगाशी सांगितलं, ही आता इथं संकेश्वरी म्हणून विकतात. खरं आता मला शंका आहे संकेश्वरी आहे का नाही, कारण की हिला तिथं बाजारपेठेमध्ये म्हणजे मुंबई बाजारपेठेत हिला रेलिश मिरची म्हणतात. हिला संकेश्वरी मिरची एवढी लांब असते. ती काय आम्ही एकदा आणली होती पण आपल्याकडे जात नाही, कारण तिचा भाव 1200 रुपये किलोच्या पुढे आहे. ह्याची कशी रेट आहे? हिचा भाव आहे 40 रुपये किलो आहे. 340 रुपये किलो. हा, त्यानंतर बघा, तर आम्ही काय केलंय की ग्राहकांना सगळे शुद्ध मसाले उपलब्ध करून दिलेले आहेत. हे बघा, या इकडं, हे बघा, ही शुद्ध हळद पावडर आहे. हळद पावडर आम्ही स्वतः दळून आणलेली बरं का, आम्ही स्वतः दळून आणलेली आहे बघा. ही शुद्ध हळद पावडर. हो, स्वतः म्हणजे तुम्ही स्मेल घेतले येते तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर हे बघा, हा काळा मसाला, हा सावजी टाईपचा काळा मसाला आहे बघा. हे बघा, हा सावजी टाईपचा काळा मसाला. हा मसुराची भाजी किंवा तुमचा वांग्याचं भरीत वगैरे याला खूप मस्त लागतं याच्याने. आणि सुक्या भाज्या सगळ्या. हे बघा, याच्याने भाजीला काळा रंग येतो थोडा. काय, त्यानंतर ही इंदोरी धन्याची पावडर. ही इंदोरी धना पावडर आहे. धना पावडर, शुद्ध धना पावडर आहे. काय, त्याचप्रमाणे हे बघा, हा घरगुती कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला. हे बघा, हा गरम मसाला. थांबा एक मिनिट, चमच घेतो हातामध्ये. हे बघा, हा गरम मसाला एकदम झणझणीत आणि शुद्ध. 1 वर्ष यांना काही होणार नाही. हे बघा, हे गरम मसाला झाला. त्यानंतर हे बघा, हा चिकन मसाला आहे.
चिकन मसाला. हा चिकन मसाला लूज मध्ये. रेडीमेड मसाले पण तुमच्याकडे मिळतात. आम्ही स्वतः बनवलेले, बाहेरचे नाही. हे बघा हा गोडा मसाला, गोडा मसाला उत्तम क्वालिटीचा गोडा मसाला आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे हे बघा या इकडे पुढे हे बघा एक किलो मध्ये पावशर मध्ये पण किलो मिळतात. पावशेर 100 ग्रॅम पाहिजे तसे मिळतात. मिळतात. हे बघा त्यानंतर बघा इकडे एक मिनिट, हे बघा हा फिश मसाला आहे. फिश मसाला. हा. हा फिश मसाला आहे. हा सांबार मसाला आहे. काय हा बिर्याणी मसाला आहे. काय हा मिसळ मसाला आहे. हा छोले मसाला आहे. छोले मसाला. हा ताक मसाला. काय ओके. त्यानंतर हे बघा हा मटन मसाला. काय हा किचन किंग मसाला. ही मिरची पावडर आम्ही स्वतः दळून आणलेली आहे. ओके बस. तर आता आपण येऊयात मुख्य मसाल्यामध्ये सगळ्यात जास्त भेसळ होणारी वस्तू म्हणजे जिरं आणि बडीशेप. ओके. जर का आम्हाला जिरं या सगळ्यात जास्त भेसळ होणारी वस्तू आणि लोक त्या क्वालिटीकडे लक्ष देत नाहीत. माझ्याकडे तो कुठलाही भेसळयुक्त माल नाहीये, मी फक्त माहितीसाठी सांगतोय. माझ्याकडे बघा हा जिरा आहे 300 रुपये किलो. ओके. म्हणजे याचा रेट सगळ्यात जरी कमी असला तरी क्वालिटी शुद्ध आहे याची खात्री आहे. त्याच्यानंतर याच्यापेक्षा भारी पाहिजे तर हा आहे बघा हा 360 रुपये किलो. फरक तुमच्या डोळ्यासमोर आहे. यापेक्षाही भारी अजून आहे, पण हा माल काय वर्षभर नसतो, हा फक्त 4 महिने असतो. आणि या वर्षी सुद्धा काय झालं, आखातातलं एक्सपोर्ट बंद आहे लढाईमुळे, त्यामुळे माल आलेला आहे. बाकी एवढा टपोरा माल आपल्याकडे फार कमी येतो. हा काय हा त्याचा भाव जास्त आहे सगळ्यात. त्यानंतर बघा हे धने, हे मोहरी. मोहरी. हा ही मोहरी, ही गावरान मोहरी आणि ही आपली रेग्युलर जाड मोहरी. ओके. मोहरीमध्ये 2 प्रकार आहेत. मोहरीमध्ये एकदम बेस्ट क्वालिटी आहे, स्वच्छ आणि निवडक माल आहे बघा. हा त्यानंतर बघा धना, हा गावरान धना आहे. हे इंदोरी धन्यामध्ये 2 प्रकार आहेत आपल्याकडं. हा 240 रुपये किलो आहे, हा 320 रुपये किलो आहे. फरक म्हणाल तर याच्यामध्ये काय माहिती का, की हा जो धना आहे हा लोकल आहे, म्हणजे आपल्याकडे पिकवलेलं बियाणं जरी इंदोरी असलं तरी काय. आणि हा जो धना आहे हा इंदोरी धना हा प्रॉपर MP मधनं आलेला आहे. प्रॉपर MP ची पार्टी हा बनवणारी काय. त्यानंतर हे गावरान तीळ, सॉरी हा गावरान तीळ, हा पांढरा तीळ, काय हे काळे तीळ. हे बघा हे मेथीमध्ये 2 प्रकार आहेत. एक हे बघा 90 रुपये किलो आहे मेथी. त्यानंतर हे जवस, जवस मध्ये पण 2 प्रकार आहेत. फरक तुम्हाला लगेच शेजारी धरल्यावर लक्षात येतील. काय ही राजापुरी हळकुंड, राजापुरी. ही राजापुरी हळकुंड, काय ही राजापुरी हळकुंड. ही त्यानंतर ही सेलम हळकुंड, ही सेलम मधली ही 2 नंबर क्वालिटी आहे बघा. आहे म्हणजे 2 नंबर, म्हणजे आता माझ्याकडे खूप मोठी व्हरायटी आहे म्हणून हे बघा ही 2 नंबर सेलम मधली आहे. त्याला केशरी सुद्धा म्हणतात तिला. बघा असं जर तोडलं ना हे बघा. ओके. केशरी. एवढा जर्द रंग आहे आतमध्ये. आणि हा त्यातला एकदम सुपर एक्सपोर्ट क्वालिटी माल. हा सगळा एक्सपोर्ट होतो. हा ओके. आपल्या मार्केटमध्ये येतच नाही हा माल, सगळा बाहेर जातोय बघा. हे बघा हळकुंड कशी आहे सर चालू? हळकुंड ही एक्सपोर्ट क्वालिटीची हळकुंड 380 रुपये किलो आहे. ती आहे 340 रुपये. आता तुम्हाला यातला जर तुम्हाला फरक बघायचा असेल नाही बघा, तुम्हाला मी दाखवतो. आपल्या बोटा शेजारी लावलं ना हे बघा. ओके. असं आपल्या बोटासारखं झाड आहे. आता हे बघा हे कसे बारीक असतात बघा, ठीक फरक लक्षात येईल. किंवा असं जर बघायचं असेल तर असा सुद्धा फरक लक्षात येईल बघा तुमच्या. दोन्ही शेजारी धरलं तरी फरक लक्षात येईल बघा. म्हणजे साधी हळकुंड. हो. आणि ही बघा ही राजापुरी. ही कशी आहे राजापुरी? राजापुरी 280 रुपये किलो आहे. 280 रुपये किलो. खोबरं हा पुण्यामध्ये दुर्मिळ प्रकार आहे बघा. काळ्या पाटीचं खोबरं आहे. काळ्या पाटीचं खोबरं मिळत नाही कुठं. हे खोबरे, या खोबऱ्याचं एक वैशिष्ट्य असे की याला सहसा बुरशी लागत नाही. याला एकदम कडक असतो हा. एकदम कडक, बिलकुल मॉइश्चर नाही. आणि हे जे खोबरं आहे या खोबऱ्यामध्ये आता हे सुद्धा आम्ही एकदम उत्तम प्रतीचं आणतो बघा. सगळे मोठमोठे येते काय, सगळे अशा मोठमोठ्या साईजचे घोडे आहेत. पण याच्यामध्ये काय होतं की याला लवकर बुरशी लागते. काय कसं आहे किलो? हे खोबरं आहे साधारणपणे 480 रुपये किलो. तुकडा पण आहे तुमच्याकडे? तुकडा पण आहे, हा स्लाइस तुकडा पण आहे. आणि असं किसलेलं पण आहे बघा. इकडे या खोबरं पण आहे बघा. हे खोबरेलं असं किसलेलं खोबऱ्याचा किस 540 पण आहे. किलो आहे. आणि पाव पण. सर्वात प्रथम आपण सुरुवात करूयात काळी मिरी पासून. हे बघा आता काळी मिरी साधारणपणे, आता इकडे बघा 1 मिनिट. यात काळी मिरीचे आमच्याकडे 3 प्रकार आहेत हे बघा. आणि प्रत्येक वस्तूवरती तसे भाव लिहिलेले आहेत बरं का. आता हे बघा ही आपली एक रेग्युलर काळी मिरी. तुम्हाला बहुतांश दुकानामध्ये बघा हीच काळी मिरी बघायला मिळेल बघा. ही काळी मिरी. आता हे बघा ही एक काळी मिरी आहे. हे बघा स्पेशल क्वालिटी बघायला मिळणार नाही. आणि ही तर म्हणजे माझं चॅलेंज आहे बरं का. ही अशी काळी मिरी आहे बरं का, याला म्हणतात काळी मिरी.
काय हे बघा, आता दोन्ही मधला फरक बघायचा असेल तर हे दोन्ही जवळजवळ घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. प्युअर. आता बघा तुम्ही फरक मला हो बरोबर. काय. तर ही झाली काळी मिरी. काय त्यानंतर मसाल्यामधला दुसरा सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे लवंग. या इकडे लवंग मध्ये दोन प्रकार आहेत आपल्याकडं. ही याला इंडो लालपरी म्हणतात याला. म्हणजे इंडो लालपरी मध्ये सुद्धा लोक आहे ना दुसरी विकतात. इंडियन लालपरी, सॉरी इंडियन लालपरी. हे बघा ही प्युअर इंडियन लालपरी लवंग आहे. साईज बघा. हो. आणि प्रचंड तिखटपणा येईल. त्यानंतर ही दुसरी आपली रेग्युलर लवंग. ही तुम्हाला बहुतांश सगळ्या दुकानांमध्ये हीच विकली जाते जास्त करून. याचे रेट कमी जास्त होत असतात ना. हो यांचे रेट म्हणजे याचा रेट जास्त आहे बघा. आता दोन्ही मधला फरक तुम्हाला बघायचा असेल हे असं आपण दोन्ही शेजारी लावलं तर तुमचा फरक लक्षात येईल. ओके. काय हे झालं. त्यानंतर मसाला विलायची. मसाल्यातला तिसरा पदार्थ आहे मसाला विलायची. याचे दोन नमुने आहेत. हे बघा ही एक रेग्युलर विलायची आणि ही एकदम एक्स्ट्रा बोल्ड विलायची मसाला विलायची. हे बघा इकडे बघा ही मसाला इलायची. हे बघा फरक बघा. मालामधला फरक तुमच्या ताबडतोब लक्षात येईल बघा. आणि मसाल्याच्या पदार्थांमध्ये एक सगळ्यात काय होतं दुकानात की खूप भेसळीचा माल विकला जातो. आता याच्यासाठी हे का सांगतो मी तुम्हाला. हे बघा हे शहाजिरं आहे. हे शहाजिऱ्यासारखं दिसणारं दुसरं मिक्स केलेले पदार्थ विकले जातात. घमघमीत सुगंध असतो याला. आणि बाजारातल्या शहाजिऱ्याला सुगंधच नसतो अजिबात. हे स्वतः तुम्ही म्हणजे बघू शकता याचा वास घेऊन तुम्ही. हा आता हे बघा ही मायपत्री. ही मायपत्री म्हणतात. तिला रामपत्री पण म्हणतात बरेच लोक. हे बघा ही मसाल्यातला हाही महत्वाचा पदार्थ आहे. हे साधारणपणे पचन संस्थेसाठी चांगली असते. ही जायपत्री. ही मायपत्री म्हणजे मायफळाचं फुल आहे. हे बघा ही जायपत्री. ही जायपत्री. हा हे बघा ही जायपत्री बघा तुम्ही. क्वालिटी बघा ही उत्तम क्वालिटी म्हणजे अतिशय उत्तम क्वालिटी आहे बघा. सुंदर क्वालिटी आहे बघा. त्यानंतर याची पुढची वस्तू जी आहे आपण इथनं सुरुवात करू. तमालपत्र. हे बघा तमालपत्र जे आहे बाजारामध्ये हा जो तमालपत्र विकला जातो ही दालचिनीचीच पानं असतात निम्मी याच्यामध्ये मिक्स जे स्वस्तात मिळतं ते. हे बघा हे जे चांगलं शुद्ध हे जे बघा ही प्युअर तमालपत्राची पानं येते. हे बघा चांगली लांब लचक आणि अशी मस्त क्वालिटी आहे बघा. तुमच्या लक्षात येईल बघा हे तमालपत्र. हे तमालपत्र. आणि हे बघा हे जे हलकं असतं ना हे असं असतं बघा. म्हणजे स्पेशल तुम्ही फरक दाखवताय. हो हो हे बघा हे तुम्हाला लगेच फरक लक्षात येईल बघा दोन्ही मधला. ओके दोन्ही मध्ये फरक दाखवताय. हा फरक तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि स्पेशल यांनी ना काय याच्यावरती काही रेट लिहिलेले आहे त्यामुळे आपण इथे रेट काय सांगितले. हा दगडफूल. हा दगडफूल सुद्धा अतिशय उत्तम क्वालिटीचा दगडफूल आहे. काय आता ही दालचिनी. दालचिनीचे 3 प्रकार असतात. ही पातळ सालीची दालचिनी आहे. काय त्यानंतर ही रोल दालचिनी म्हणतात तिला. रोल. काय आणि एक तिसरा दालचिनीचा प्रकार जो असतो त्याला श्रीलंकन दालचिनी किंवा सिनेमन म्हणतात. ऍक्च्युली लोक काय करतात की काढे वगैरे करायचे असेल तर ही दालचिनी वापरतात. ही वापरू नये बरं का. त्याच्यासाठी ही दालचिनी वापरावी. बघा ही अशी दालचिनी असते. ओके. हे बघा ही अशी दालचिनी. हिला हे बघा ही दालचिनी ही म्हणजे ही आयुर्वेदिक दालचिनी हिला म्हणतात. त्यानंतर हे बघा इकडे बघा ऑल स्पाइस. त्यानंतर हे नाकेसर. 2 मिनिटं. हे बघा डिस्टर्ब करतोय तुम्हाला सॉरी. हे बघा नाकेसर जर तुम्ही बघितलं ना साहेब बरं का ग्राहकांना सर्वांना सांगतो या नाकेसरची स्पेशल क्वालिटी बघा तुम्ही. आणि बाजारात मिळणारा नाकेसर खात्री देऊन सांगतो तुम्हाला मी की तुम्ही जेव्हा इथं येऊन बघाल फरक स्वतः समक्ष तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथं काय क्वालिटी आहे म्हणून. अतिशय उत्तम दर्जाचे मसाले मी स्वतः निवडून आणतो बाजारात जाऊन. वाशीला माझी खरेदी असते आणि अतिशय उत्तम दर्जाचा माल मी निवडून आणतो. हे बघा तुम्हाला बघितलं का बघा हे विलायची. आता ही एवढी टपोरी विलायची तुम्हाला बघायला मिळणार नाही. हे बघा हे बघा काय क्वालिटी आहे. विलायची एकदम टपोरी आणि सुंदर क्वालिटी. हे बघा ते म्हणजे तसं हे विलायची मध्ये बघा हे विलायचीचे प्रकार सगळे. नंतर मधल्या सगळ्यात प्रकार नाही वस्तू म्हणजे हिंग. आणि लोक त्याच्याकडेच अतिशय दुर्लक्ष करतात. काय होतं की मसाल्यामध्ये एका प्रमाणामध्ये योग्य प्रमाणात हिंग वापरला नाही तर तो मसाला टिकत नाही आणि नाही स्वयंपाकाला चव येते. आता लोकांना आता सरसकट आता बघा सगळीकडे तुम्ही गेलात या डब्या किंवा त्या पांढऱ्या डब्या या हिंगाच्या मिळतात आणि लोक सरळ हा हिंग मसाल्यामध्ये टाकून देतात. ओके. काय आता ही डबी आमच्याकडे नाहीये. येऊ दे गिरायकाचा येऊ दे डबी आहे. आता 40 रुपयामध्ये हा हिंग एवढा मिळणं शक्यच नाहीये. म्हणजे आता ती तुमची इच्छा. काय हिंग जर तुम्हाला बघायचं असेल बघा हा हिंग आता मी असंच ठेवतो इथं. आता तुम्हाला मी हिंगाचे खरे प्रकार दाखवतो मी काय काय आहे ते.
त्यानंतर बघा हा एक हिंगा आहे लूज मध्ये काय हा आहे 170 रुपये पाव किलो हा हिंगा काय हा 170 रुपये पाव किलो आणि 1 किलो घेतला तर 650 रुपये. ही डबी आहे 40 रुपयाची. हा ह्याला काबुली हिंगा म्हणतात. हा ओके. हा काबुली हिंगा आहे. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक 1000 रुपये किलो पासून 1400 रुपये किलो पर्यंत याच्यामध्ये प्रकार आहे. त्यानंतर हा एक इराणी हिंग आहे काय हा 5000 रुपये किलो आहे. हा हिंग वाव, किती प्रकार आहे हिंगाचे. बघा ह्याचा स्मेल बघा याचा तुम्ही असं उघडल्या संपूर्ण दुकानात सुगंध होतो त्याचा. किती प्रकार मी पहिल्यांदाच बघितले एवढे तुमच्याकडे. त्यानंतर बघा हा एक हिंग आहे. हा हिंग 2500 रुपये किलो. बघा साध्या लोकल पासून ते ब्रँडेड पर्यंत आणि आउट ऑफ कंट्रीचे पण यांच्याकडे हिंग मिळतात. त्यानंतर बघा हा पहिल्या धारेचा हिंग म्हणजे हिंगाच्या झाडाच्या मुळाला छेद दिल्यानंतर आलेला पहिला रस. हा पहिला रस हा आहे 32,000 रुपये किलो. 32,000 32,000 रुपये किलो. ही एवढीशी डबी 100 ग्रॅमची डबी आहे ना 3200 रुपयाची आहे काय. आणि हा लिक्विड फॉर्म मध्ये 50 ग्रॅम हिंग हा 50 ग्रॅम हिंग 1500 रुपयाचा आहे. मी पहिल्यांदाच बघितले एवढे हिंगाचे प्रकार. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यश ट्रेडिंग शुक्रवार पेठ या शॉपला आवर्जून बडीशेप बद्दल माहिती सांगतो. बडीशेप बाजारामध्ये आता सध्या जी विकली जाते बहुतांश दुकानामध्ये जर तुम्ही बडीशेप घेतली बडीशेप खरेदी केल्यानंतर ती खाल्ल्यानंतर ती कडू लागते. हे असं खूप जणांना तुम्हाला अनुभव आला असेल काय. तर त्याचं कारण काय आहे की बाजारामध्ये जी बडीशेप अतिशय निकृष्ट आणि हलक्या दर्जाची विकली जाते. आता माझ्याकडे जी बडीशेप आहे ही बडीशेप आता ही आहे ही 400 रुपये किलो आहे काय. आणि ही सेकंडरी क्वालिटी ही 240 रुपये किलो आहे. एक मध्यम क्वालिटी 320 रुपये किलो आहे. आता बडीशेप ही खाऊन बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. बडीशेप मध्ये मी ग्राहकांना आज सल्ला देईल की बडीशेप खाल्ल्याशिवाय खरेदी करू नका. जर बडीशेप कडू लागत असेल तर बिलकुल खरेदी करू नका. हा त्यानंतर हा ओवा. आता हा ओवा 2 नंबर क्वालिटी ओवा आहे. हा आहे 260 रुपये किलो काय. आणि याला बाजरी ओवा म्हणतात. अतिशय सुंदर क्वालिटी एकदम निवडक आणि तिखट एकदम काय. हा एमपीचा ओवा आहे. हा तुम्हाला 400 रुपये किलो ते 450 रुपये किलो पर्यंत याचा रेट आहे. नाव आणि पत्ता सांगता का. यश ट्रेडर्स 84 शुक्रवार पेठ मंडईच्या मागच्या बाजूला जे मंडईचं मेट्रो स्टेशन आहे गेट नंबर 2 मुख्य हे लक्षात ठेवायचं कारण मेट्रो स्टेशनला 3 गेट आहेत. आमचं गेट नंबर 2च्या शेजारी 3ऱ्या बिल्डिंग मध्ये दुकान आहे आमचं. आणि मोबाईल नंबर 9262624667. आणि 7 दिवस चालू असतं ना शॉप. नाही रविवारी दुकान बंद असतं. रविवारी बंद असतं आणि सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंतची दुकानाची वेळ आहे. धन्यवाद. तर मंडळी तुम्हाला यश ट्रेडर्स याच्यातले ड्रायफ्रुट्सची कोणती रेंज आवडली ड्रायफ्रुट्स आवडले कमेंट करून सांगा. इथे भरपूर प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिळतात आणि काजू बदाम पिस्ता याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिळतात. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.